नमस्कार, मी गीता, किचन क्वीन गीता या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मोड आलेल्या मटकीची उसळ. मुलांच्या डब्याला देण्यासाठी सर्वात सोपा आणि झटपट होणारा उपाय. मोड आलेल्या मटकीची उसळ बनवण्यासाठी कमीत कमी साहित्य लागतं आणि ती एकदम झटपट होते. मोड आलेल्या मटकीची उसळ बनवण्यासाठी इथे मी साहित्य घेतलेलं आहे. 1 वाटी मटकी. ती मी 1 दिवस अगोदर भिजत घालून तिला असे छान मोड काढून घेतलेले आहेत. 1 मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. 1 टोमॅटो, तो असा रफली चिरून घेतलेला आहे. 10-12 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं आणि बाकी मसाले आपल्याला यामध्ये बनवताना घालून घ्यायचे आहेत. चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया. इथे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. इथे मी मोठ्या चमच्याने 2 चमचे तेल वापरलेलं आहे. यामध्ये आपण आता जिरे घालून घेऊया आणि जिरे चांगले तडतडले की यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे कांदा आपल्याला. व्यवस्थित परतून झाला कांदा की मग यामध्ये आपल्याला आलं आणि लसूण ठेचून घालून घ्यायचा आहे. कांदा आपला गुलाबी रंगावर भाजलेला आहे. यामध्ये आलं लसूण घालून घेऊया आणि चांगलं परतून घेऊया. आलं लसूण परतून झालं की यामध्ये आपल्याला घालायचे आहे हिरव्या मिरचीचे तुकडे. इथे मी 1 मिरची वापरलेली आहे. तुम्ही लहान मुलांसाठी करत असाल तर ती स्किपही करू शकता. व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. कांदा सोनेरी रंगावर परतून झाला की यामध्ये आपल्याला टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि मग यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि टोमॅटो चांगला परतून घ्यायचा आहे. टोमॅटो चांगला परतून झाला की मग यामध्ये आपण आता मसाले घालून घेऊया. त्या अगोदर आपल्याला 2 मिनिटं टोमॅटो वाफवून घ्यायचा आहे, म्हणजे तो उसळमध्ये व्यवस्थित मॅश होतो. 1-2 मिनिटानंतर झाकण उघडून टोमॅटो परतून मग यामध्ये आपण मसाले घालून घेऊया. या पद्धतीने टोमॅटो थोडा मॅश करून घ्यायचा आहे, म्हणजे तो उसळमध्ये व्यवस्थित मिक्स होतो. यामध्ये घालून घेऊया आता आपण लाल तिखट चवीनुसार, पाव चमचा हळद, 1 चमचा धने जिरे पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला आणि ते चांगले परतून घ्यायचे आहेत. 1-2 मिनिटं परतून झाल्यानंतर यामध्ये आपण मटकी घालून घेऊया. मटकी घालून व्यवस्थित परतून घ्यायची आहे. मसाले व्यवस्थित मिक्स करायचे आहेत मटकीमध्ये. आणि मिक्स झाल्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि परत मिक्स करून घ्यायचं आहे. या पद्धतीने आता आपण यामध्ये पाव वाटी पाणी घालून घेऊया. पाणी तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी किंवा जास्तही करू शकता. आणि आता यावर झाकण ठेवून आपल्याला 5 ते 10 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे. 5 ते 10 मिनिटानंतर झाकण उघडून आपण बघूया. उसळ आपली व्यवस्थित शिजलेली आहे आणि दिसायलाही एकदम अप्रतिम दिसत आहे.
परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. इथे मी तुम्हाला दाखवते, उसळ आपली चांगली शिजलेली आहे. तुम्ही बघू शकता, इतपतच आपल्याला उसळ शिजवायची आहे. आता आपण उसळ सर्व करून घेऊया. तयार आहे आपली मोड आलेल्या मटकीची उसळ. एकदा माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.